नमस्कार, नागरिक शास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण जेएसपीएम कॉलेजच्या या महाराज ग्रुप या चौकामध्ये आहोत, महाराजा चौकामध्ये आहोत आणि माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आपण हे जे काम आहे ते या ठिकाणी चालू आहे। गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप होत आहे। नक्की कारण काय? आपण महानगरपालिकेचे इंजिनियर देशमुख सर आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल? आता या ठिकाणी वरतून जी स्वामी लँडमार्क वरून आलेली जी लाईन आहे ती 90 डिग्रीमध्ये जेएसपीएम कडून येणाऱ्या लाईनला जॉईन होते। त्याच्यामुळे जो वरतून येणारा जो फ्लो आहे सडनली त्याच्यामुळे तो चेंबर कोलॅप्स झालाय। तर आपण या ठिकाणी एक 45 डिग्रीला लाईन मेन लाईनला जोडून तो भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही या दृष्टीने आपण नवीन ड्रेनेज लाईन टाकतो। पण याच्यामध्ये ट्रॅफिकचा थोडा प्रॉब्लेम इश्यू येण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी याला सहकार्य करावं। महापालिका प्रशासन पूर्णपणाने या जो प्रॉब्लेम आहे त्याचा तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तर तेवढंच नागरिकांचं पण सहकार्य आम्हाला आवश्यक आहे। तरी ट्रॅफिक बाबत थोडं लोकांना त्रास होईल, पण लोकांनी तेवढं महापालिकेला सहकार्य करावं। नक्कीच आपण बघू शकतो हे काम करण्यासाठी अजून 2 दिवस लागणार आहे आणि या ठिकाणी स्कूल मोठ्या प्रमाणात आहेत। म्हणजे इकडच्या बाजूला 2 स्कूल आहे, इकडे 1 स्कूल आहे आणि या स्कूलकडे येणारा जो काही पालकांचा फ्लो आहे तो जास्त प्रमाणात आहे। सकाळच्या वेळी या ठिकाणी ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो। महानगरपालिकेच्या वतीने विनंती करण्यात येते की हे काम होईपर्यंत सर्व पालकांनी किंवा इथे येणारे जे काही वाहन चालक आहेत त्यांनी सहकार्य करावं आणि जो काही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार आहे त्यासाठी सहकार्य करावं। कारण का महानगरपालिका हा जो चेंबर ब्लॉकचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यावर कायम स्वरूपाचा तोडगा काढू इच्छित आहे। नागरिक शास्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे।